श्रीराम समर्थ। एकांतिये रे गुरुराव स्वामी, चैतन्यरूपी शिवसौख्यनामी। शिणलो दयाळा बहुसाल भारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी। पार्वती पते हर हर महादेव, काशी विश्वेश्वर भगवान की जय। श्रोते हो नमस्कार। आपलं परमभाग्य भगवंताच्या स्कंद पुराणांतर्गत काशी क्षेत्राचा वर्णन केलेला महिमा आपल्याला श्रवण करायला मिळाला। त्या कथेचं या निमित्ताने श्रवण चिंतन मनन करण्याचा आणि त्याचं संकीर्तन करण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभलं, हे आपलं परम भाग्य आहे। मागून आता देवाला काय मागावं की देवा एकांतिये रे गुरुराव स्वामी। सद्गुरूंच्या स्वरूप असलेल्या हे परम तत्व असलेल्या व्यापक परमात्म्या एकांतामध्ये ये आणि एकांतामध्ये येऊन आम्हाला अनुग्रह करा, आम्हाला अनुग्रह द्या। अनुग्रह द्या याचा अर्थ फक्त मंत्रच द्या असं नाही, तर आजपर्यंत आमच्याकडनं होत असलेल्या कळत न कळत प्रत्येक चुकांचं क्षालन कशा पद्धतीने होईल आणि आम्ही परम पदाचे अधिकारी कशी हो याचा अनुग्रह आम्हाला द्या। एकांतिये रे गुरुराव स्वामी, चैतन्यरूपी शिवसौख्यनामी। खरंच हे सगळं ऐकलं, हे सगळं पाहिलं, परमपदाची परमतत्वाची प्राप्ती करून घेणाऱ्या सगळ्या महात्म्यांचं दिव्य चरित्र श्रवण केलं की मनाला कुठेतरी वाटायला लागतं की हे देवा खरंच किती परम भाग्यवान हे लोक आहेत। आमच्या जीवनामध्ये हा दिव्य योग कधी येईल? बाकीच्या गोष्टींचा खरंच आम्हालाही आता शिणलो दयाळा बहुसाल भारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी। आपल्याशिवाय आमचा उद्धार करणार कोण आहे? या गुरुदेव तुम्हासी भेटाया जीव तळमळतो, किती सांगू हाय। मंडळी, काशी विश्वनाथाची स्वारी ज्या वेळेला मोक्षलक्ष्मी विलास नामक प्रासाद पूर्ण झाला, अंतर्गृहामध्ये भगवंतानी प्रवेश केला। कार्तिक शुद्ध प्रतिपदा, अनुराधा नक्षत्र, बुधवारचा दिवस, ज्या वेळेला चंद्र सप्तम राशीमध्ये, ज्यावेळेला चंद्र तुळा राशीमध्ये आणि शेष ग्रह उच्च स्थानामध्ये स्थित होते ना, अशा परममंगलकारी अशा समयाला भगवान महादेवानी प्रासादामध्ये प्रवेश केला। तो दिव्य प्रासाद, मंगलध्वनी ज्या ठिकाणी निनादत होते, वेदांचे उच्चार ज्या ठिकाणी चालू होते, भगवान विष्णू परमात्म्याला, ब्रह्मदेवाला, इंद्र चंद्र गणाधीशांसहित हजारो देवदेवतांच्या साक्षीने विश्वनाथाने भगवंतानी या अंतर्गृहामध्ये प्रवेश केला, पार्वती सहित प्रवेश केला आणि भगवान स्वतः ज्या ठिकाणी स्थित झाले त्या ठिकाणी भगवंतानी ब्रह्मा विष्णू या दोघांनाही आवाज देऊन उजव्या हाताने एक शिवलिंग दाखवलं, ज्या शिवलिंगामध्ये भगवंताची दिव्य ज्योती सामावलेली होती। परब्रह्म, परात्पर, अनंत, सिद्धिदायक हे स्वरूप दाखवलं। जे भक्त आहेत, जे भाविक आहेत, ज्यांना अखंड माझ्या चित्तामध्ये आपलं चित्त एकरूप करण्याची लालसा आहे, जे जितेंद्रिय आहेत, तपस्वी आहेत, पंचाक्षरी मंत्राचं निर्मल ज्ञान प्राप्त करून भस्म समूहावर शयन करणारे, इंद्रिय संयमी, सुशील, ऊर्ध्वरेत, लिंगार्चन परायण आणि इंद्रिय दमन करणारे, कंद मूल आदी सेवन करून अखंड माया मोह रहित निर्भय होऊन
अखंड धन ऐश्वर्याचा त्याग करून माझ्या चिंतनामध्ये लागलेत, ते दिव्य स्वरूप प्राप्ती करण्याची जी लालसा आहे ते दिव्य स्वरूप भगवान विश्वनाथानी ज्योतिर्लिंग हे दोघांनाही दाखवलं. आनंद वाटला. किती वर्णन करावं. अलौकिक दिव्य वर्णन कितीही केलं तरी जो कोणी मुखाने अखंड विश्वनाथ 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 असं जप करतो, त्याच्या जीवनामध्ये हा विश्वाचा नाथ सगळ्या दुःख दैन्य आपदेचं हरण करतो. सुतहो, भगवंताच्या या दिव्य काशी क्षेत्राचं वर्णन आत्तापर्यंत विविध रूपांनी प्रत्येक विभागामध्ये करत आलोय. महर्षी व्यासांना सुतांनी प्रश्न विचारला, काशी यात्रा जर करायची असेल तर त्या काशी यात्रेचा क्रम आम्हाला सांगा, जेणेकरून आम्हाला भगवंताची परमपूर्ण कृपा प्राप्त होईल. जो काशी यात्रेचा क्रम गुरुचरित्र या ग्रंथामध्ये वर्णन केला आहे मंडळी, आवर्जून वाचण्यासारखा आहे, ऐकण्यासारखा आहे. हा काशी यात्रेचा क्रम श्रवण केल्याने सुद्धा काशी यात्रेचं पुण्य लाभावं इतकं फळ भगवंतांनी या काशी यात्रेच्या क्रमाच्या श्रवणामध्ये दिलंय. त्या क्रमाचं आपण श्रवण करूया. तत्पूर्वी भगवान महादेवांना हात जोडू, प्रार्थना करू. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. पार्वतीपते हर हर महादेव. काशी विश्वेश्वर भगवान की जय. श्रोते हो, सूत शौनकादिक ऋषी लोकांना सांगतायत, व्यास महर्षी सुतांना सांगतायत, स्कंद अगस्ती मुनींना सांगतायत, लक्षपूर्वक श्रवण करा. सर्वप्रथम काशीमध्ये प्रवेश केला, काशी नगरामध्ये प्रवेश केला की चक्र पुष्करणी तीर्थामध्ये स्नान केलं पाहिजे. अगदी वस्त्रासहित, अंगावर जेवढे वस्त्र आहेत या वस्त्रांसहित भगवंताच्या प्रीत्यर्थ या चक्र पुष्करणी मणिकर्णिका तीर्थामध्ये स्नान करायचं. देव, ऋषी, पितृगण, ब्राह्मण एवं याचक या सगळ्यांना तृप्त केलं पाहिजे. त्यानंतर आदित्य, द्रौपदी, विष्णू, दंडपाणी आणि महेश्वर यांना नमस्कार केला पाहिजे. तत्पश्चात धुंडीराज गणेशाच्या मंदिरामध्ये जाऊन गणेशाला वंदन केलं पाहिजे. त्यापुढे ज्ञानवापी सरोवरामध्ये जाऊन आचमन करून नंदिकेश्वराचं पूजन करायचं. त्याबरोबर तारकेश्वराचं पूजन करायचं, महांकालेश्वराचं पूजन करायचं. त्यानंतर पुन्हा दंडपाणीजींचं दर्शन करायचं, पूजन करायचं. ही पंचतीर्थयात्रा रोज केली पाहिजे, प्रतिदिन ही यात्रा केली पाहिजे. त्यानंतर विश्वनाथ भगवान परमात्म्याच्या दर्शनाला जायचं आहे. तिथून यात्रेची सुरुवात कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत विधिपूर्वक या 14 दिवसामध्ये प्रयत्नपूर्वक यात्रा केली पाहिजे. क्षेत्रसिद्धी इच्छा, ज्याला इच्छा आहे करायची, त्यांनी भिन्न भिन्न तीर्थांमध्ये स्नान करायचं, तिथल्या शिवलिंगांची पूजा करायची, मौनपूर्वक यात्रा करायची. मनवांछित फलप्राप्ती होतीच. सगळ्यात पहिल्यांदी मत्सोदरी तीर्थामध्ये स्नान करायचं, तर्पण करायचं, ओंकारेश्वराचं दर्शन घ्यायचं. त्यापुढे क्रमशः त्रिपिष्टप, महादेव, कृत्तिवासा, रत्नेश्वर, चंद्रेश्वर, केदारेश्वर, धर्मेश्वर, वीरेश्वर, कामेश्वर, विश्वकर्मेश्वर, मणकर्णिकेश्वर आणि अविर्मुक्तेश्वराचं दर्शन घेऊन शेवटी विश्वनाथजींचं पूजन करायचं. काशी क्षेत्रामध्ये निवास करणाऱ्या प्रत्येकाने, काशीमध्ये राहणं सोपं नाही, काशीमध्ये जर राहायचं असेल तर एवढी प्रयत्नपूर्वक यात्रा रोज केली पाहिजे. जर केली नाही तर त्याचा दोष लागतो, त्याचं पाप लागतं. मग हे पाप लागू नये म्हणून किमान अन्य 8 स्थानांचं दर्शन घेतलं पाहिजे, ज्यामध्ये दक्षेश्वर, पार्वतीश्वर,
पशुपतीश्वर, गंगेश्वर, नर्मदेश्वर, गभस्तीश्वर, सतीश्वर आणि 8वं तारकेश्वर. प्रत्येक अष्टमीला विशेषतः या लिंगांचं पूजन केलं पाहिजे. यातून प्रचंड केलेलं दुःख पाप नाहीसं होतं. एक दुसरी शुभ यात्रा आहे जी कायम सहज करता येण्यासारखी आणि सिद्धिदात्री यात्रा आहे. पहिल्यांदी वारणा नदीमध्ये स्नान करायचं, शैलेश्वराचं दर्शन करायचं. मग संगमावर स्नान करायचं, संगमेश्वराचं दर्शन अर्चन पूजन करायचं. तत्पश्चात स्वलीन तीर्थमध्ये स्नान करून स्वलिनेश्वराचं दर्शन पूजन. त्यानंतर मंदाकिनी तीर्थामध्ये स्नान करून मध्यमेश्वराचं दर्शन पूजन. हिरण्यगर्भ तीर्थामध्ये स्नान तर्पण करून जलक्रिया करून हिरण्यगर्भेश्वराचं दर्शन पूजन. त्यानंतर मनकर्णिकेमध्ये स्नान करून ईशानेश्वराचं पूजन, गोप्रेश्वराचं दर्शन. त्यानंतर कपिलीय कुंडामध्ये स्नान करून वृषभध्वजाचं, उपशांत कुपामध्ये स्नान करून उपशांतेश्वराचं, पंचचूड कुंडामध्ये स्नान करून ज्येष्ठेश्वराचं दर्शन पूजा केली पाहिजे. पुन्हा चतुस्समुद्र तीर्थामध्ये स्नान करून महादेवाचं पूजन. तिथून पुढे शुक्रेश्वराचं दर्शन. पुढे स्नान तर्पण करून दंडखात तीर्थामध्ये स्नान, व्याघ्रेश्वराचं पूजन दर्शन. पुन्हा शौनकेश्वर कुंडामध्ये स्नान करून जंबुकेश्वराचं आराधन. अशा प्रकारची यात्रा दुःख, दुष्ट विचार आणि दारिद्र्य दूर करणारी ही यात्रा करणं शक्य असेल त्यांनी ती करायची. याशिवाय 11 मंदिरांची एक यात्रा आहे जी करण्यासारखी आहे. अग्निध्रम कुंडामध्ये स्नान करून अग्निध्रेश्वराचं दर्शन, उर्वशीश्वर तीर्थामध्ये स्नान करून उर्वशीश्वराचं पूजन, नकुलेश्वराचं पूजन, आषाढीश्वराचं दर्शन, भारभूतेश्वराचं, लांगलीश्वराचं, त्रिपुरांतकाचं दर्शन, मनःप्रकामेश्वराचं, प्रीतिकेशवाचं तीर्थामध्ये स्नान करून दर्शन. क्रमशः मदालसेश्वर आणि तिलपर्णेश्वर यांची यात्रा केली पाहिजे. ह्या 11 लिंगांची प्रयत्नपूर्वक यात्रा केल्यावरती रुद्र तत्व कृपा प्राप्त करण्याचं साधन आहे. यानंतर परम अशी उत्तम गौरी यात्रेचं वर्णन केलं आहे. ही गौरी यात्रा म्हणजे शुक्ल पक्षामध्ये तृतीयेला केल्या जाणारी ही यात्रा. गोप्रेक्ष तीर्थामध्ये स्नान करून मुखनिर्मालिका गौरी समीप जायचं आहे. ज्येष्ठ वापीमध्ये स्नान करून ज्येष्ठा गौरीचं पूजन करायचं आहे. ज्ञानवापीमध्ये स्नान तर्पण करून सौभाग्य गौरीचं पूजन करायचं आहे. जलसंबंधी कार्य करून शृंगार गौरीचं अर्चन करायचं आहे. विशाल गंगेमध्ये स्नान करून विशाल देवीचं दर्शन पूजन करायचं आहे. त्यानंतर ललिता तीर्थामध्ये स्नान करून ललिता देवीचं पूजन करायचं आहे. भवानी तीर्थामध्ये स्नान करून भवानी पूजन, विंदुम तीर्थामध्ये स्नान करून मंगळागौरीचं पूजन, लक्ष्मीची वृद्धी व्हावी म्हणून महालक्ष्मीचं पूजन. मुक्तिदायक क्षेत्रामध्ये या गौरींची यात्रा केल्यावर मनुष्य इहलोकी परमसुखी होतोच होतो, परलोकामध्ये सुद्धा भगवत कृपा प्राप्त होती. गौरी यात्रेनंतर, भगवान विश्वनाथाच्या यात्रेनंतर आता महत्त्वाची एक यात्रा म्हणजे काशीमध्ये प्रत्येक चतुर्थीला विघ्नराज गणेशाच्या जवळ जायचं आहे. गणेशाला प्रीतीने यथाशक्ती मोदक दान करायचे. मंगळवारी भैरवनाथाचे दर्शन घेण्याचं महत्त्व विशेष आहे. रविवारयुक्त षष्ठी, सप्तमी सूर्यदेवाच्या दर्शनाची यात्रा केली पाहिजे. सगळ्या विघ्नांचा अंत करती नवमी अष्टमीला चंडीदेवीची यात्रा केली पाहिजे. काशीच्या अंतर्गृहाची यात्रा प्रतिदिवशी केली पाहिजे. पहिल्यांदा स्नान, 5 विनायकांना नमस्कार, विश्वनाथाला नमस्कार, मुक्तिमंडपामध्ये स्थिर व्हायचं. हात जोडून प्रार्थना करायची की माझ्या समस्त पापांचं निवारण होण्यासाठी अंतर्गृह यात्रा करतो. म्हणून जे काही नियमावली आहे ती नियमावली समजून घेऊन मणिकर्णिका तीर्थावरती स्नान करून भगवंताचं पूजन करायचं. मौन भावाने विश्वनाथाचं दर्शन करायचं. विश्वनाथाचं दर्शन झाल्यानंतर कमलेश्वराचं आणि
अश्वतर्केश्वराचं, वासुकेश्वराचं दर्शन, पर्वतेश्वराचं दर्शन, गंगा केशवाचं दर्शन पूजन, ललिता देवीचं दर्शन, जरासंधेश्वराचं दर्शन, तिथून पुढे सोमनाथ, वाराहेश्वर, क्रमशः ब्रह्मेश्वर, अगस्तीश्वर, कश्यपेश्वर, हिरण्यकेशव यांना नमस्कार करायचा, वैद्यनाथाला नमस्कार करायचा. त्याच्या पश्चात ध्रुवेश्वर, गोकर्णेश्वर, हाटकेश्वर, ज्या ठिकाणी अस्थिक्षेप तडागावरती जाऊन किकेश्वराचं पूजन, क्रमशः पुढे भारभूतेश्वर, चित्रगुप्तेश्वर, चित्रघंटादेवी, तिथून पुढे पशुपतीश्वराला नमस्कार करायचं, पितामहेश्वराच्या जवळ जायचं, तत्पश्चात कलेश्वर, त्यानंतर चंद्रेश्वर, वीरेश्वर, विद्येश्वर, अग्नीश्वर, नागेश्वर, हरिश्चंद्रेश्वर, चिंतामणी विनायक या सगळ्यांचं पूजन करायचं. वशिष्ठ वामदेवांच्या मूर्तीचं पूजन करायचं. तिथून पुढे सीमा विनायक, करुणेश्वर, त्रिसंधेश्वर, विशालाक्षी, धर्मेश्वर, विश्वभुजा, आशाविनायक, वृद्धादित्य, चतुर्वक्त्रेश्वर, ब्राह्मेश्वर, मनप्रकामेश्वर, ईशानेश्वर, चंडीश्वर, भवानी, शंकर, धुंडीराज, गणेश यांना दर्शन करून पुन्हा राजराजेश्वराची पूजा करायची. त्या पश्चात लांगलीश्वर, नकुलेश्वर, पट्टानेश्वर, परद्रव्येश्वर, प्रतिग्रहेश्वर, निष्कलंकेश्वर आणि मार्कंडेश्वराची पूजा करायची. अप्सरेश्वर, गंगेश्वराचं पूजन करायचं. त्यानंतर ज्ञानमापीमध्ये स्नान करायचं. स्नानाच्या पश्चात नंदिकेश्वर, तारकेश्वर, महांकालेश्वर, दंडपाणीश्वर, महेश्वर, मोक्षेश्वर, वीरभद्रेश्वर, अवीर मुक्तेश्वर यांना नमस्कार करायचा. विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं आणि हात जोडून प्रार्थना करायची. अंतर्गृहस्य यात्रेयं यथावद्यया मया कृता न्यूनातिरिक्तया शंभो प्रियता मनया विभो. ज्याप्रमाणे भगवान आपण सुचवलंय त्याप्रमाणे केलेली यात्रा अखंड कृपा प्रदान करत राहो. त्यानंतर विश्राम करायचा आहे. तिथून पुढे एकादशी आली जर तर महान पुण्याची वृद्धी करणारी प्रयत्नपूर्वक काशी यात्रा, वैष्णव तीर्थयात्रा, भाद्रपद पौर्णिमेला कुलस्तंभाचं पूजन, त्यानंतर रुद्रपिशाचाची प्राप्ती नाही हो एवढ्याकरता काशीमध्ये निवास करणाऱ्या मनुष्यांनी श्रद्धापूर्वक ही यात्रा करावी. भगवंताची ही यात्रा जशी जशी करता येईल त्या त्या पद्धतीत जो करेल, सूत सांगतात, सहस्त्रजन्माचं पाप, जीवनामधलं दुर्भाग्य, दुर्गती, दुर्दैव या सगळ्या गोष्टी नक्कीच निघून जातील. आणि खरंच आहे मंडळी, श्रीधर स्वामींनी ज्यावेळेला शिवलीलामृत ग्रंथ लिहिला ना, त्यावेळेला जे श्लोक लिहिले त्या कैलास राणा शिवचंद्रमौळी हे जे अष्टक जवळपास 30 श्लोकांचं ह्याच्या शेवटी म्हणलं आहे की बाकी नाही काही जमलं तर चालेल, पण शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थास जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टास शंको नको, फक्त ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. पार्वती पते हर हर महादेव. काशी विश्वेश्वर भगवान की जय. श्रोते हो, अशी ही अंतरयात्रा, काशी यात्रा, काशीखंड, या खंडामध्ये वर्णन केलेल्या अनेक तीर्थ यात्रेचं महात्म्य आपण गेल्या संपूर्ण 1 महिन्यापर्यंत हे श्रवण केलं आहे. आज परमभाग्याचा आपला दिवस की आज आपण या कथेला अल्पविराम देतोय. आपल्याला ही कथा संपवत असताना भगवंतानी परमकृपेने कृपांकित करून इहजन्मामध्ये कधीतरी आमच्याकडून ही सेवा घडावी, कधीतरी आमच्याकडून अशी सेवा घडून भगवत प्राप्तीचं अनुसंधान आमच्या जीवनामध्ये स्थिर व्हावं, असा कृपा आशीर्वाद आम्हाला द्यावा. आणि जे आमचं चुकलं असेल ते आमच्या पदरात घालून जे काही आमचं योग्य असेल, बरोबर असेल, ते भगवंतानी
आपल्या पदरामध्ये घेऊन आम्हाला आशीर्वाद द्यावा, एवढी भगवंताच्या चरती प्रार्थना करायची आणि आजच्या कथेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न करायचा. जय जय रघुवीर समर्थ.